जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 8 अंतरात्मा विवरण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. सकल देवदेवतांचा स्वामी असलेल्या सृष्टिकर्त्याला प्रथम नमन करूया. तुम्ही कुणीही असा, त्या परमेश्वराच्या भजनाचा प्रारंभ करा. त्याच्याशिवाय कार्य चालत नाही. एवढेच नव्हे तर त्याच्याशिवाय पिकलेले पानही हलत नाही. तिन्ही लोक परमेश्वरामुळेच चालतात. तोच देव, राक्षस, मानव यांचा अंतरात्मा असून 4 खाणी 4 वाणी यांचा प्रेरक आहे. तो एकटाच सर्व शरीर रूपी घटामध्ये वास करून वेगवेगळ्या प्रकारे वर्तन करतो. सर्व जगाची वार्ता किती म्हणून सांगावी. गुप्त राहून सर्व चालवणाऱ्या या गुप्तेश्वराला ईश्वर असे म्हणावे. सर्वजण त्यांच्यामुळेच सर्वश्रेष्ठ ऐश्वर्य उपभोगतात. हा विचार ज्याने जाणले तो विश्वव्यापकच झाला. त्याच्या विशाल स्थितीपुढे समाधी आणि सहज स्थिती कुणी ऐकावी. पण विश्वाचेच विवरण करून पाहिले तर परमेश्वराच्या स्थितीचे रहस्य समजते. तेव्हा अचानक निधीच हाती लागून अन्य परिश्रम घेण्याचे कारणच उरत नाही. असे असतानाही अंतरात्म्याचे विवरण करून पाहणारा कोण आहे? बहुतेक थोडेफार जाणून समाधान मानणारे जास्त आहेत. अरे, हा विषय पाहिलेलाच पहावा, विवरण केलेलेच विवरण करावे आणि वाचलेले पुन्हा पुन्हा वाचावे. अंतरात्मा किती आणि कसा आहे याची समग्र स्थिती जाणायला हवी असेल तर जाणणाऱ्यांच्या शक्तीचे काय होईल? मानव आपण जे पाहिले आहे, ऐकले आहे याचा विचार मात्र सांगतो. त्याने कितीही जास्त ऐकले, पाहिले तरीही तो अंतरात्मा पूर्णपणे जाणू शकत नाही. कारण एक देहधारी भावलीप्रमाणे असणारा मानव प्राणी किती जाणू शकतो? पूर्णाला अपूर्ण पुरणार नाही. तरीही वरचे वर न थांबता विवरण न केल्याने अंतरात्म्याचे ज्ञान होण्यामध्ये मुख्य अडचण येते. तसे विवरण केले तर विवरण करणारा देवाहून वेगळा राहतच नाही. खरं आहे, देवापासून भिन्न होऊन राहिलं तर मात्र तो भक्त म्हणून घ्यायला योग्य ठरतो. नाही तर निरर्थक खटपट करून शिंदल्यासारखेच होय. उगीचच फिरून घर पाहून गेले आणि घरच्या धन्याला ओळखले नाही, किंवा राज्यातून आले पण राजाला ओळखले नाही म्हणे. असे मानवाने देहाच्या संगतीने विषय भोगले, ऐटीत मिरवले आणि देहधारीलाच ओळखायला विसरला. ही किती आश्चर्यकारक गोष्ट आहे. लोक असे विवेक शून्य असले तरीही आम्ही विवेकी आहोत असे म्हणतात. असो, त्यांच्या पद्धतीप्रमाणे त्यांना करू देत. मंदबुद्धीचा माणूस अंतःकरण जाणू शकणार नाही म्हणून शहाणा व्हावे, होय ना? पण शहाणे म्हणून घेणारेच अंतरात्मा न समजल्यामुळे हीन दीन होऊन गेले. आतच निधी असून तो गमावून घरोघरी शोधत गेल्याप्रमाणे अज्ञानी मानवाला देव काही कळेना असे झाले. या देवाचे समग्र ध्यान करणारा भूतलावर कोण आहे बाबा? कारण मन हे एकदेशी असून ते कोठे कोठे व्यापून राहिलं. जगात असंख्य रूप, असंख्य ध्वनीच्या जीवांची गर्दी झाली आहे. त्याशिवाय भूमीच्या अंतर्भागात आणि दगडातही कितीतरी प्राणी आहेत. अंतरात्मा इतक्या ठिकाणी पुरून त्या सर्वांमध्ये एकटाच वर्तन करतो. तो कितीतरी गुप्त व कितीतरी प्रगट आहे. आता चंचलाचा आश्रय घेऊन निश्चल होता येत नाही, ही गोष्ट अनुभव सिद्ध आहे असे समजा. चंचल हे काही निश्चल परब्रह्म नव्हे. तत्व विचाराने सर्व तत्व नाहीशी झाली की देह बुद्धी गळून पडते. तेव्हा मात्र निर्मल निश्चल निरंजन ब्रह्म सर्व ठिकाणी विराजमान होते. असो, मुख्यत्वे करून आपण कोण, कुठले असे हे जाणून घेणे हाच विचारी मार्ग आहे.
पण मुळातच कच्च्या असणाऱ्याला ही गोष्ट मान्य होत नाही. सज्जनांनी विवेक करून कठीण संसार ओलांडून जावे आणि ईश्वर भक्ती करून वंशाचा उद्धार करावा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 11 दशके अंतरात्मा विवरण निरूपणं नाम 8मा समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.